16. मार्ग सापडला परिव्रजेचा. सेनापती म्हणाला, तुमचे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण जरी तुम्ही देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झाली तरी ही गोष्ट कौशलाधिपती समजणारच, आणि तो असाच निष्कर्ष काढील की ही शिक्षा संघानेच दिली आहे, आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारील. सिद्धार्थ गौतम म्हणाले, हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवतो. मी परिवारजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय. सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे, तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुमच्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्या वाचून तुम्हाला परिवारजक कसे होता येईल? आपण त्याची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू, असे सिद्धार्थाने संघाला अभिवचन दिले. आणि ते म्हणाले, त्यांची संमती मिळो वा न मिळो, हा द्वेष त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो. सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे, असे संघाला वाटले आणि त्याने तो मार्ग मान्य केला. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवरून उठून उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून माझं म्हणणं ऐका. मला काही महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे. बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळतील आणि त्वरित देशत्याग करतील याबद्दल मला शंका नाही. तथापि एकच प्रश्न आहे की ज्यामुळे माझे समाधान होत नाही. आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टीआड होणार आहे, त्या अर्थी कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय? या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कौशलाधिपतीस कळणार नाही असे होऊ शकत नाही. ती कळणारच. जर कोलियांविरुद्ध शाक्याने इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या विरुद्ध असल्यामुळेच त्यांना देशत्याग करावा लागला असे कौशलाधिपतीस वाटेल. हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. म्हणून मी सुचवतो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ याच्यात काही काळ जावा, म्हणजे कौशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही. संघाला पटले की ही फारच महत्त्वाची सूचना होती आणि तात्कालीन निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले. अशा प्रकारे संघ शाक्याची ही दुःखांत सभा संपली आणि ज्याचा युद्धाला विरोध होता व तसे सांगण्याचे ज्यांचे मनोधैर्य नव्हते अशा अल्पसंख्याक सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास टाकला. 17. निरोप. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी प्रयत्नापूर्वीच बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे माता पिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, पण तू या स्तरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही. सिद्धार्थाने उत्तर दिले, मला सुद्धा गोष्टी या स्तरापर्यंत जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेल अशी मला आशा होती. दुर्दैवाने आपल्या सैनाधिकाऱ्यांनी आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आलेच असेल. सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढून घेण्यात यशस्वी झालो. शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही. तो म्हणाला,
आमचे काय होणार याचा तू विचार केला नाहीस. पण मी याच कारणामुळे परिवारजक होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिले. शाक्याने जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा. पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे? शुद्धोधन म्हणाला. सगळ्या कुटुंबानेच शाक्यांचे जनपद सोडून देशाबाहेर का जाऊ नये? रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस? सिद्धार्थ म्हणाला, आई, तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगितलंस? हे तसे नाही काय? मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुःखाचा आवेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस? तू अशीच रडत बसली असतीस काय? नाही, गौतमी उत्तरली. ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते. पण तू आता अरण्यात जात आहेस, लोकांपासून अगदी दूर, हिंस्र पशूच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस. आम्ही येथे शांततेत कसे राहणार? मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल. मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ? नंद अगदीच लहान मूल आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे. त्यांना येथे ठेवून तू माझ्यासोबत येऊ शकतेस काय? सिद्धार्थाने गौतमीला विचारले. त्याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कौशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरिता कौशल देशात जाऊन राहू शकू. पण आई, सर्व शाक्यजण काय म्हणतील? सिद्धार्थाने प्रश्न केला. याला ते देशद्रोह नाही का समजणार? शिवाय माझ्या परिवर्जेचे कारण कौशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने वा कृतीने काही करणार नाही असे मी वचन दिले आहे. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल ही खरी गोष्ट आहे. पण यात कुठले श्रेयस्कर, अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे? पण ही घाई कशाला? शुद्धोधन मध्येच म्हणाला, शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित युद्ध सुरूच होणार नाही. मग तू परिव्रज्या का स्थगित करू नये? कदाचित तुला शाक्यात राहण्याकरिता संघाकडून अनुज्ञा मिळण्याची शक्यता आहे. सिद्धार्थाला ही कल्पना अजिबात रुचली नाही. ते म्हणाले, मी परिव्रज्या घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे. मी परिवर्ज्या घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला युद्धयुक्त करणे शक्य आहे. हे सर्व मी प्रथम परिवर्ज्या घेण्यावर अवलंबून आहे. मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. गौतमी व शुद्धोधन मौन राहिले. सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेले. तिला पाहून ते स्तब्ध उभे राहिले. काय बोलावे व कसे बोलावे हे त्यांना सुचेनासे झाले. शुद्धोधनानेच यशोधरेने स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे. सिद्धार्थाने विचारले, यशोधरे, मला सांग, परिव्रज्या घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते? त्याला वाटते की ती मूर्छित होऊन पडेल, पण तसे काही नाही झाले. आपल्या भावनांवर संपूर्ण नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते? कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारीन झाले नसते. आपला निर्णय हा योग्यच निर्णय आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिवर्ज्या घेतली असती. मी परिवर्ज्या घेत नाही याचे एकच कारण, मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे. असे झाले नसते तर फार बरे झाले असते.
पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. आपल्या मातापित्याविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांचे संगोपन करीन. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिवर्जक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवन मार्ग शोधून काढावा की जो सकल मानव जातीला कल्याणकारी ठरेल. केवळ हीच माझी इच्छा आहे. याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. एका पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि ते निघून गेले. 18. ग्रहत्याग. सिद्धार्थांनी भारद्वाजाच्या हस्ते परिवर्जा घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्ये होता. त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंथक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाले. ते जसजसे आश्रमाच्या जवळ येऊ लागले तसतसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तसे अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्यांना भेटण्यासाठी आश्रमाच्या दारापाशी एकच गर्दी केली. आणि जेव्हा ते त्यांच्या जवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले व त्याने बंद कमळाप्रमाणे हात जोडून त्यांना वंदन केले. ते त्यांच्या स्वभोवती उभे राहिले. त्यांची अंतकरणे भावाकुल झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते. काही स्त्रियांना वाटले की ते साक्षात कामदेवाचे अवतारच आहेत की काय, कारण तशा सुंदर लक्षणांनी तो जात्याच अलंकृत होता. काहींना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच जणू काय पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा त्यांना भास झाला. दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून एकमेकींकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकीत होत्या. अशा प्रकारे स्त्रिया त्यांच्याकडे नजरा लावून केवळ पाहतच राहिल्या. त्याच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिवर्जा घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचा विचार करीत दीडमूर स्थितीत त्यांच्या भोवती त्या उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला. आपण परिवर्जा घेत असताना शुद्धोधनाने व प्रजापती गौतमीने तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही. कारण त्यांना ठाऊक होते की वेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाही. परंतु त्यांच्या न कळत अगोदरच आश्रमात येऊन पोचली होती. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकात आपले मातापिता असल्याचे त्यांनी पाहिले. आपल्या मातापित्यांना पाहताच ते प्रथम त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडत रडतच त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हाऊन काढले. छन्नाने कंथकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधले व तो तेथे उभा राहिला. शुद्धोधन व प्रजापती रडत असलेले पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मात्यांपिसापासून दूर झाले व छन्न जेथे उभा होता तेथे गेले. त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. त्याने परिवर्जकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्यांचा चुलत भाऊ महानाम याने परिवर्जाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ती वस्त्रे परिधान केली. अशा प्रकारे परिवर्जकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिवर्जेची विधिवत दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेले.
भारद्वाजाने आपल्या शिष्याच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कारविधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिवारजक झाल्याचे जाहीर केले. परिवर्जा घेण्याची व विलंब न लावता शाक्य राजाच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिवर्जेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाले. तो जनसमुदाय आश्रमात जमला होता. तो नेहमीपेक्षा फार मोठा होता, कारण गौतमांना परिवर्जा घ्याव्यास लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग चालू लागला. त्यांनी कपिलवस्तू सोडले आणि ते आनोबा नदीच्या दिशेने जाऊ लागले. त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्यांच्या मागोमाग येत असल्याचा त्यांनी पाहिले. ते थांबले आणि त्या जनसमुदायास उद्देशून म्हणाले, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोलियांमधील झगडा मिटविण्यात अयशस्वी ठरलो आहे. परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे पळतू लागला. शुद्धोधन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेले वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ती कमळांनी भरलेल्या एका तलावात विसर्जित केली. परिवर्जा संन्यास. परिवर्जा ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षाचे होते. लोक त्याची आठवण करून त्यांची प्रशंसा करत म्हणत, हेच ते श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मात्यापित्यांच्या पोटी जन्मलेले, विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेले, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोक कल्याणासाठी ते सोकियांशी लढले. ते असे शाक्य युवक होते की ज्यांनी सोकियांच्या बहुमतापुढे आपले शिर झुकविले नाहीच, पण स्वेच्छेने त्यांनी शिक्षा घेण्याचे पत्करले. या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुख समृद्धीऐवजी भिक्षापात्र, ग्रहशोक्याऐवजी ग्रहहीन स्थिती असा होता. आणि ते अशा तऱ्हेने जात आहेत की त्यांची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्यांनी सोबत घेतलेली नाही. हा त्यांचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय. हे त्यांचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्यांना शाक्यमुनी अथवा शाक्यसिंह असेच म्हणावे लागेल. शाक्यकुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमासंबंधी तिने म्हटले होते की धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ज्याने अशा पुत्राला जन्म दिला. धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. 19 राजपुत्र आणि त्याचा सेवक. कंथकाला घेऊन चन्नाने घरी परतले पाहिजे, पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंथकासह आनोबा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचविण्याचा आग्रह धरला. छन्नाचा इतका आग्रह होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमांना माघार घ्यावी लागली. शेवटी ते सर्वजण आनोबा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाले, माझ्या पाठोपाठ येण्याची तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस. तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे. ज्याच्याकडून आपणाला लाभ होणार आहे त्यांच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही, पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी. जग आशेसाठी माया करते. काही एक हेतूशिवाय स्वार्थ निरपेक्षता असू शकत नाही.
तूच एक त्याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. महाराजांच्या प्रेमात कसलीही कमतरता आली नसेल तरी ते आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील. त्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही. घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरीही कालावधीने त्याचा शेवट हा होतोच. तर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचा प्रसंग कसा येणार नाही बरे. माणसाच्या मरणासंबंधी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारस हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्याच्या पुण्याचे वारस जगात कोठेही सापडणे कठीण असते, किंबहुना ते नसतातच. महाराजांची, माझ्या पित्यांची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की मी अवेळी ग्रहत्याग केला, पण कर्तव्यासाठी अयोग्य वेळ कधीच नसते. या आणि अशा शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत. असाच प्रयत्न करीत राहा. आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी अपात्र ठरलो. तिच्या वात्सल्याची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनातिरेकाने उत्तरला, स्वामी, तुम्ही तुमच्या आप्तांना ज्या मानसिक वेदना देत आहात ते पाहून माझ्या मनाची स्थिती चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी होत आहे. तुमच्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतकरण लोखंडासारखे कठीण असले तरी त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे अंतकरण प्रेमाने उचंबळे आहे. ज्याचे अंतकरण प्रेमाने उचंबळले आहे त्यांची तर गोष्टच बोलायला नको. कुठे तुमचा तो प्रासादात राहण्याचा शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठील कुशाग्रांनी भरलेली तपस्व्याच्या अरण्यातील ती भूमी. हे राजपुत्रा, तुमचा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ. एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय. त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तुम्ही जाणार काय. आणि तुमची मावशी जिने तुम्हाला लहानाचे मोठे करण्यास खस्ता खाल्ल्या तिला जसा एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसे तुम्ही सोडून जाणार काय. जी सद्गुणाची खाण आहे, जिच्यामुळे तुमच्या कुटुंबाची शोभा वाढली आहे, ती पतिभक्तीपरायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे, अशा तुमच्या त्या पत्नीला तुम्ही त्याग करणार काय. धर्म आणि कीर्तीची सर्वाधिक चिंता करणारे तुम्ही ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय. आणि स्वामी, तुम्ही तुमची आप्त नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला तरी हे अन्नदात्या, तुम्ही मला सोडून जाणार नाही ना, असा मला विश्वास आहे. कारण तुमचे चरण हेच माझे आश्रयस्थान आहे. अशा प्रकारे माझे अंतकरण तुमच्यासाठी हुरपुळून निघत असताना तुम्हाला असा एकटाच अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊच शकत नाही. तुमच्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुमच्या पत्नीला काय सांगू. राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तुम्ही सांगता, पण ते कोण खरे मानेल आणि कोण त्यावर विश्वास ठेवेल. छन्न पुढे म्हणाला, आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला चिटकावून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही. जो नेहमी प्रेमळ असतो आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस सोडून जाणे मुळीच शोभत नाही. म्हणून मागे फिरा आणि माझ्यावर दया करा. दुःखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून
अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले, छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्याच्या बाबतीत मला बदल हा अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्तलगांना सोडले नाही, तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडील. ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला, ती कोठे आहे? पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात, तसे प्राणी मात्राच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो. ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात, तशीच प्राणी मात्राची दशा आहे. त्यांचा वियोगही अटळ आहे. आणि याच प्रकारे हे जग एक दुसऱ्यांची वंचना करीत गतिमान होत असते. म्हणून संयोग काळात हे माझे ते माझे असे म्हणणे भयावह आहे. आणि म्हणून ज्या अर्थी हे असेच आहे, त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा, तू शोक करू नकोस. परत जा, आणि जर तुझ्या प्रेमामुळे तुझ्या मनाने ऐकलेच नाही तर नंतर परत ये. माझ्याशी अधिक काही न बोलता कपिलवस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा, कारण त्यांचा निर्धार दृढ आहे. स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंत घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टप टप उष्ण अश्रू ढाळले. ज्याची बोटे एकमेकाशी जुळलेली होती त्यावर स्वस्तिकाचे शुभचिन्ह होते आणि ज्याचे तळवे मधोमध खोल होते, अशा आपल्या हाताने सिद्धार्थाने गौतमानी कंत घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखे ते त्याला म्हणाले, अश्रू ढाळू नकोस कंतका, आवरते अश्रू, तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल. त्यानंतर छन्नाने आपल्या मार्गाला लागण्याची वेळ जवळ आली आहे हे जाणले तेव्हा गौतमाच्या काशाय वस्त्रामध्ये असलेल्या रूपाला नमन केले. कंथक आणि छन्न याचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागले. अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता परिवर्जकाच्या वेशामध्ये जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो जोराने ओरडला. आपल्या बाहूंनी कंत घोड्याच्या गळ्यात हात टाकले आणि निराशाने भग्न हृदय होऊन तो परत आपल्या मार्गास लागला. मार्गात तो कधी कधी आपल्याशीच विचार करीत असे, कधी अडथळे तर कधी जमिनीवर पडे. आणि अशा रीतीने विदीर्ण हृदयाने स्नेह विदर्ग झालेला तो छन्न रस्त्यावर नाना तऱ्हेच्या गोष्टी स्वतःशीच करीत राहिला. आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते. 20 छन्न परतला. मालकाच्या अशा रीतीने अरण्यात गेल्याने दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखी मनाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यांचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याला कंतकासह तो एका रात्रीत पार करी, त्याच अंतराला आपल्या स्वामीच्या वियोगाच्या चिंतेमुळे संपविण्यास त्याला 8 दिवस लागले. कंतक घोडा जरी मोठ्या धैर्याने चालत राहिला तरी तो अगदी गलितग्रात्र व निस्तेज झाला होता. जरी तो अलंकारभूषणाने सजविला होता तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी तेजहीन दिसत होता. आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता त्या दिशेकडे वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्या सुरात तो किंकाळत होता. जरी तो अतिशय तहानलेला होता तरी पूर्वीप्रमाणे त्याने मार्गात गवत खाल्ले नाही किंवा पाणी प्यायला नाही. ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोहोचले. कपिलवस्तू नगरीत तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती. ते दोघेही कपिलवस्तूला प्राणहीन शरीराप्रमाणे पोहोचले. नगरीमध्ये जरी कमळाच्या ताटव्याने भरलेले जलाशय होते व फुलांनी भरलेले वृक्ष होते, परंतु नागरिकांची मने खिन्न होती. निश्चेत चेहऱ्याने
अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले. जेव्हा लोकांनी ऐकले की छन्न आणि घोडा कंथक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलितग्रात्र स्थितीत परत आलेले आहेत, तेव्हा त्यांनी ढाळाढाळा अश्रू ढाळले. कुठे आहे आमचा राजपुत्र? कुठे आहे या राजकुळाचा व या राज्याचा कुलदीपक? असे आवेशाने म्हणत व अश्रू ढाळीत लोक छन्नाच्या मागोमाग रस्त्याने जाऊ लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य होय, आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती आमच्यासाठी नगरीच होय. गौतमाशिवाय या नगराचे आम्हाला काही सुद्धा आकर्षण उरले नाही. इतक्यात राजपुत्र आला असा हर्षोद्गार काढीत नगर युवती रस्त्याच्या बाजूच्या गर्दी करून पाहू लागल्या. परंतु जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या. 21. शोकाकुल कुटुंब. शुद्धधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्यांना आशा वाटत होती की छन्न सिद्धार्थ गौतमांना समजावून घरी परतण्यास भाग पाडील. राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंथक आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने खिंकाळला. राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, ज्या आरती घोडा कंथक खिंकाळत आहे त्या आरती राजपुत्र गौतम परत आला असावा. आणि पूर्वी दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया आता हर्षाने डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या. परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंथक घोडाच त्यांना दिसला. गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली, आणि रडत असतानाच ती ओरडली, जो आजानुबाहू आहे, ज्याची सिंहासारखी डौलदार चाल आहे, वर्षभाच्या डोळ्यासारखे ज्याचे सुंदर डोळे आहेत, ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक व ज्याची छाती रुंद व आवाज दुधुभी किंवा मेघ गर्जनेसारखा आहे, अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय? तो सर्वगुण संपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी आता राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झालेली आहे. ज्याची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत, नील कमळासारखे दिसणाऱ्या व मध्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या त्याच्या त्या सुकोमल 2 पायांनी तो ज्या खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल? ज्याच्या शरीराला उची वस्त्रे प्रावरणे, सुगंधी अत्तरे व चंदनाने सजवलेल्या प्रासादाच्या गच्चीवर राहायची योग्यता आहे, तो पौरुष संपन्न देह अरण्यात थंडी वारा व ऊन पावसाच्या माऱ्यामध्ये छत नसलेल्या अरण्यात कसा बरा राहू शकेल? ज्याला आपले कुटुंब, शील, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य याचा अभिमान होता, जो नेहमी दान देण्यास सिद्ध असे पण घेण्यास नसे, तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल? जो स्वच्छ सुंदर सुवर्णशय्येवर झोपत असे आणि ज्याला वाद्यवृंदांच्या नादमाधुर्याने जागे केले जात असे, तो माझा तपस्वी उघड्या जागेवर केवळ एक वस्त्र पसरून कसा काय झोपेल? हा असा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकीच्या गळ्यात गळा घालून थरथरत्या वेली जशा आपल्या फुलातून मध गाळतात तसा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा ढाळीत होत्या. नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची आज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दीडमूड अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले. मी त्यांची पत्नी असताना ते मला कसे सोडून गेले? त्यांनी मला विधवा करून मागे ठेवले आहे. आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवन कर्माची भागीदारी करावयास पाहिजे होते. मला स्वर्गप्राप्तीची लालसा नाही. माझी एकच इच्छा आहे की माझ्या प्रिय पतीने मला लौकिक
किंवा परलोकी एकटीला मागे ठेवून जाऊ नये. विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्याची अधिकारीण मी जर नसेल तरी या बिचाऱ्या राहुलाचा आपल्या पित्याच्या मांडीवर खेळण्याचा अधिकार नाही काय? हाय रे देवा, त्या वीर पुरुषाचे अंतःकरण किती निष्ठुर आहे, किती कठोर आहे. शत्रूलाही मोहित करेल अशा बोबड्या बोलाच्या या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईल? खरेच माझे हृदय देखील खरोखर मोठे कठोर आहे, अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे. कारण माझ्या स्वामीच्या अरण्यात जाण्याने व आपले सर्व राजवैभव एखाद्या पोरक्यासारखे सोडून देऊन गेले असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही. पण मी काय करू? आता माझे हे दुःख असह्य झाले आहे. अशा तऱ्हेने दुःखाने बेभान होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती. स्वभावतच जरी ती संयमशील असली तरी तिच्या या दुःख स्थितीने तिच्या मर्यादेचा बांध फुटला होता. अशा प्रकारे दुःखाने दीडमूड होऊन मोठमोठ्याने आक्रंदत जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया देखील मोठमोठ्याने रडू लागल्या आणि मोठाल्या कमळावर पावसाच्या सरीचा मारा व्हावा तसा अश्रूच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून घळाघळा वाहू लागल्या. छन्न आणि कंतक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढ निश्चय समजताच दुःखी होऊन राजा शुद्धोधनाच्या मनावर मोठा आघात झाला. दुःख विवळ झालेल्या शुद्धोधनाला सेवकांनी सावरून धरले. तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून तो जोरजोराने रडू लागला. त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तेथे प्रार्थना केली की आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून आराधना केली. अशा प्रकारे ईश्वरा कधी रे आम्ही त्याला पाहू असे म्हणत शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा आपले दिवस कंठू लागले.